सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात आणि वेळेत बचत करणारा उत्तम दर्जाचा प्लांट म्हणजेच देसाई ग्रुपचा महेंद्र रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट. कोणत्याही आमिषाला व प्रलोभनाला बळी न पडता युतीच्या उमेदवारास निवडून आणा असे आवाहन शिवसेना व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आले. पाहूया सविस्तर वृत्तांत. सातारा येथील लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम आणि मित्रपक्षाची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, दीपक पवार, पुरुषोत्तम जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. धनुष्यबाण हाच आपला उमेदवार आहे हे ध्यानात घेऊन नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनाच निवडून आणण्यात यावे असे आवाहन केले. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं तालुका स्तरावरती, ग्राम स्तरावरती जे काम करतात अशा नेतृत्वाला या ठिकाणी बोलण्याची संधी द्यावी असं आपल्या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख पाहुणे खासदार साहेब, भावी खासदार साहेब यांनी सूचना केलेल्या आहेत. मी त्याचप्रमाणे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपाई आणि अन्य मित्र पक्षाच्या कार्यकर्ता समन्वय मेळाव्याला आपण सर्वजण उपस्थित राहिला. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, काल परवापासून किंवा एक महिनाभरापासून आपण या निवडणुकीच्या तयारीत आहोत की त्यावेळेला हिंदुराव निंबाळकरची शेतीची निवडून आली होती. हीच परिस्थिती आता या ठिकाणी आहे. आज गेली 3 वर्ष झाली आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पूर्ण जिल्हाभर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. आपल्या मतदारसंघाची भारतीय जनता पार्टीची भूतरचना 432 आहे आणि जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली ते पूर्ण केलेले आहे. आपण जास्त गर्दी केली तर तिथं 50% प्रचार फॉर्म भरताना होतो हे तुम्ही कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा. आणि माझं एक म्हणणं असं उमेदवारांना आहे की गाड्या द्यायला कमी पडू नका. गाड्या जेवढ्या मागतील तेवढ्या गाड्या तुम्ही कार्यकर्त्यांना द्यावं अशी विनंती करतो. जास्त काही बोलत नाही. त्याच्यावरती धाक दडपशाही चालू असते. प्रत्येक आमदार असो, या जिल्ह्यातले नाही तर खासदार असो, हे फक्त माझ्या कार्यकर्ता कसं सक्षम झालं पाहिजे, माझ्या कार्यकर्त्यांची आर्थिक प्रगती झाली पाहिजे या हेतूने काम करतात. परंतु या जिल्ह्यातील कार्यकर्ता, जिल्ह्यातील शेतकरी, जिल्ह्यातील तरुण, सुशिक्षित वर्ग जे काही मुलं नोकऱ्यांसाठी फिरत आहेत त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे. या ठिकाणी फक्त ऍक्शनवरती काम चाललंय. कॉलर उडवून आपल्याला मतं मागावी लागतात. मुलांमध्ये जाऊन शिट्ट्या मारून तरुणांना भडकवायचं काम चाललंय. मी प्रामुख्याने त्यांना टार्गेट करून बोलतोय. कारण का तर आपल्या जिल्ह्यामधलं हे चित्र दुर्दैवी चित्र आहे, हे बदललं पाहिजे. 24 तास काम करणारा जरी इथं शिवसैनिकांची संख्या कमी होती तरी शिवसैनिक कधीच झोपला नाही. कारण आम्हाला जाणीव आहे, आम्ही प्रयत्न करतोय, परंतु एक ना एक दिवस आमच्या प्रयत्नाला यश येणार होतं हे आम्हाला माहीत होतं. आणि म्हणून ह्या शिवसेनेचे अनेक निष्ठावंत शिवसैनिक आहेत, त्यांनी कधी हिंदुत्वाची कास सोडली नाही. आज मी इथं पाहतोय, आनंद होतोय. खरं तर कित्येक माझे मित्र, सहकारी जे भाजपाच्या गमच्यामध्ये दिसत आहेत, पण खरोखर त्यांनी मला मोलाचं सहकार्य केलं. यापूर्वी शिवसेनेला मोलाचं सहकार्य केलंय. अशा प्रकारचे तुम्हाला माहिती होतं. खरं आता जर आम्ही ह्या शिकारी शिकार करू शकलो नाही तर हा शिकारी इतका मस्तुलवान झालेला आहे की तो आम्हालाच नाही पण त्याच्याबरोबरच्या शिकारींना सुद्धा ओळखत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वप्रथम मी तुमचं आजच्या पहिल्याच एकत्र कार्यकारी बैठकीमध्ये या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. गेले कित्येक वर्षापासून आपण दोन्ही चळवळीची संघटना, हिंदुत्वाची विचाराची संघटना आणि या संघटनेमध्ये आपापल्या परिसरामध्ये आपण काम करत होतो. या 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक संकल्प केला
आणि ह्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये हिंदुत्वाचा भगवा या ठिकाणी फडकवलाच पाहिजे. हा संकल्प करत असताना नक्कीच साथ घेतली पाहिजे. सहकारी आपले तेवढे मजबूत असले पाहिजेत आणि ज्या सहकार्यांचा जो संकल्प आहे तोही हिंदुत्वाचा आहे. आणि म्हणून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती गेल्या काही महिन्यापूर्वी त्या ठिकाणी झाली आणि ती झाल्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये खासदारकीच्या निवडणुकीमध्ये कोण कुठे उभा राहणार याची चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली. माझा अल्पशा परिचय म्हणजे मी माथाडी चळवळीमध्ये काम करतो. पाटण तालुका मंजुळ हे माझं गाव होतं आणि मी विधान परिषदेमध्ये आमदार होतो. पाटण, जावली, कराड, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, काही प्रमाणात कोरेगाव अशा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जिथे माथाडी कामगार राहतो त्या ठिकाणी माझा विकास निधी मी त्या ठिकाणी दिला होता आणि त्या विकास निधीच्या माध्यमातून त्या असणाऱ्या गरजू माणसांना, त्या गावकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं. एकत्रपणे बैठक घ्यावी असे विचार आमच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांची झाली आणि त्यावेळेला आम्ही दोघांनी एकमत केलं की पहिल्यांदा कार्यकर्त्यांना भेटूया, कार्यकर्त्यांची चर्चा करूया, मन मोकळेपणे त्याची बोलूया. मी गेले कित्येक 1.5-2 वर्षापासून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मी काम करत होतो. पावसकर साहेब असतील, दीपक पवार असतील, आमचे अनुप सुरेश असतील, आमचे घोरपडे साहेब असतील, आमचे महेशजी शिंदे असतील, आमचे पाठकची मंडळी असतील, यांच्याकडनं सगळ्यांकडनं आम्ही भेटीगाठी करत असतो. प्राध्यापक साहेबांचा आणि आमचा फार जुना संबंध होता. ज्या वेळेला त्यांनी नुकतंच छत्रपती शिवरायांच्या वाटचाली, त्यांची असणारी कारकीर्द, त्यांच्या लढाया, त्यांचे किल्ले, त्यांचं एकंदर असणाऱ्या समाजाबद्दलचं भूमिका, ते लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम ते त्या ठिकाणी करत होते. त्यावेळेला माझा त्यांचा परिचय होता आणि या मधल्या काळामध्ये अचानकपणे ज्यावेळेला चर्चा वाढायला लागली त्यावेळेला आपल्या जिल्हाध्यक्षांच्या, महिला अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, संपर्क अध्यक्ष या सगळ्यांशी माझ्याशी बोलणं या ठिकाणी सुरू झालं आणि म्हणून मी मुद्दामून आग्रह केला की बाबा एक बैठक आपण या ठिकाणी घेऊया की या बैठकीमध्ये दोघांचा संवाद होणं फार गरजेचं आहे.